आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील विरळी ग्रामपंचायतीतील विद्यमान सरपंच सौ नीलम हनुमंत घुटुगडे आणि माजी सरपंच प्रशांत गोरख यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे गावातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलं स्थापलंय। दोन्ही बाजूंनी पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका मांडल्याने विरळी ग्रामपंचायत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। विद्यमान सरपंच नीलम घुटुगडे यांनी पत्रकार परिषद घेत माजी सरपंच प्रशांत गोरडे यांच्या कार्यकाळातील कथित गैरप्रकारांबाबत गंभीर आरोप केलेत। विशेषतः विहिरीच्या कामातील कथित गैरकारभार, माजी सरपंचांच्या कार्यकाळानंतर झालेल्या कथित स्वाक्षऱ्या तसेच पाटील वस्तीतील रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले। या प्रकरणांची चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर यावी अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगण्यात आले। दरम्यान माजी सरपंच प्रशांत गोरडे यांनी विद्यमान सरपंचांच्या आरोपांना पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। स्वतःवरील आरोप फेटाळून लावत आपल्यावरील आरोप हे राजकीय हेतूने करण्यात येत असून स्वतःचा कथित गैरकारभार झाकण्यासाठी हा केविलवाणा खटाटोप असल्याचा आरोप त्यांनी केला। पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली बाजू स्पष्ट केली। दरम्यान दोन्ही बाजूंकडून करण्यात येत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले असून गावातील विकास कामांबाबत ग्रामस्थांमध्येही चर्चा सुरू आहे। गावात विकासाची कामे अपेक्षित वेगाने होत आहेत का? ग्रामपंचायतीतील अंतर्गत मतभेदांचा परिणाम विकास कामांवर होत आहे का? असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात असल्याची चर्चा आहे। विरळी ग्रामपंचायतीतील या आरोप प्रत्यारोपांची सत्यता संबंधित कागदपत्रे, अधिकृत चौकशी आणि प्रशासनाच्या भूमिकेतूनच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती ग्रामस्थांसमोर यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। दरम्यान नीलम घुटुगडे यांची तालुकास्तरीय सरपंच समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याने विरळी गावाचा आवाज तालुका स्तरावर पोहोचण्याची संधी मिळाली आहे। मात्र एकीकडे ही निवड चर्चेत असताना दुसरीकडे विद्यमान आणि माजी सरपंचांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे ग्रामपंचायतीचे वातावरण चर्चेत आले आहे। विरळी ग्रामपंचायतीतील हा वाद नेमका कुठल्या टप्प्यावर पोहोचणार आणि आरोपांमागील वस्तुस्थिती काय आहे याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यामध्ये एका ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि सदस्य असताना परस्पर ग्रामसेवकांनी आणि संबंधित ठेकेदारांनी अनेक कामांचे ठराव बनवले गेले। त्याचे ठराव मासिक सभेच्या प्रोसिडिंगला सुद्धा नाहीत। उदाहरणार्थ मोहन पाटील वस्ती रस्ता, तो रस्ता ग्रामपंचायत हद्दीत असताना सुद्धा ग्रामपंचायतला न विचारता, सरपंच सदस्यांना न विचारता परस्पर संबंधित ठेकेदारांनी ग्रामसेवकाच्या संगनमताने ठराव बनवले गेले आणि ते वरती पाठवून काम मंजूर करून आज ते काम सुरू आहे। पण ग्रामपंचायतला कोणताही ठराव नसताना तो कोणत्या अधिकाराने सुरू केला? बरं, सुरू केला तो केला, त्यानंतर झाडं तोडली गेली म्हणून एका शेतकऱ्याने आमच्याकडे तक्रार केली। त्याच्यावरती आम्ही फक्त प्रशासनाला कळवलं की झाडं तोडण्यात आलेली आहेत। त्यावर संबंधित ठेकेदाराने ग्रामस्थांना ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला। तो मोर्चा कोणत्या अधिकाराने काढण्यात आला हेही मला विचारायचं आहे। त्यानंतर जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये विविध आरोप केले गेले, पण ग्रामसेवकांनी आणि संबंधित ठेकेदारांनी जो ठराव बनवले गेले तो ठराव मासिक सभेच्या प्रोसिडिंगला नाहीये आणि त्याच महिन्याच्या प्रोसिडिंगच्या शेवटी ज्या माझ्या सह्या आहेत त्या बोगस संबंधित ग्रामसेवकांनी बनवलेले आहेत। नमस्कार, मी प्रशांत गोरड, माजी सरपंच विरळी। प्रश्न मुळात त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यांच्या आरोपाला कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। आपण बघितलं असेल, आपल्या माध्यमातून गेली 2 महिने विरळी गावचा भ्रष्टाचार उघड होतोय आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी देखील त्या पातळीवर चालू आहेत आणि ते कुठंतरी त्या गोष्टीला बगल देण्यासाठी आणि विषय वेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट करण्याचा हा कालचा प्रयत्न आहे। परंतु तो प्रयत्न करत असताना देखील त्यांनी एक कुभांड रचलेला आहे आणि ते कुभांड लवकरच आपल्या समोर सिद्ध होईल। माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की त्यांनी जे मुद्दे आपल्या समोर मांडलेले आहेत त्या मुद्द्यांवर त्यांनी कायदेशीर कारवाई करावी। संबंधित विभागामध्ये जाऊन त्यांनी माझ्यावर कारवाई करावी, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील त्यांनी कारवाई करावी ही माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे। कारण गेली 2 महिने झाले
अख्खं गाव या गोष्टीकडे बघतंय. गावाला न्याय हवाय. जो कोणी दोषी आहे, मग ते जलजीवन असेल वा खरेदीमधील घोटाळे असतील, पांढरा हत्या आपण बघितला असेल, अशा अनेक ग्रामपंचायतच्या ज्या काय घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यांनी केलेले आरोप देखील असतील, त्या ह्या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी न्यायनिवाडा झाला पाहिजे. मी आपल्या माध्यमातून मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.